सकाळचे 4 वाजतात. थंडी नाही आहे बाई. म्हणजे युजली मी ऑफिसला जाते तेव्हा मी उठते अराउंड 6-7. खूप थंडी असते. आज काय माहिती काय झालं. उगाच ते मनालीचे जॅकेट आणि सगळं घेऊन आली आहे मी. बघा जर रस्त्याला लागली तर लागली. काहीतरी वापर करूया मनालीचं जॅकेट आफ्टर मनाली. And with that, let's start today's vlog. आणि आजच्या व्लॉगमध्ये गरज मी, अभिषेक आणि सनी जे आम्ही तिघं जाणार आहोत त्र्यंबकेश्वरला नाशिकमध्ये. सकाळी 4:30ला बाईकची नजर काढून देवाच्या स्वाधीन करून आम्ही निघालेलो, होपिंग दॅट एव्हरीथिंग विल बी गुड. सो चला, आता सकाळ सकाळ तर झाली आहे, आम्ही निघालो पण 4:30 पर्यंत. बट फॉर पिलियन्स हू डोंट वॉन्ट टू वेअर हेल्मेट्स और समथिंग लाईक दॅट, आय वॉज ऑल्सो वन ऑफ दॅम. मी राईड करताना पण आधी हेल्मेट नाही घालायची, बट आता आय वेअर इट. फॉर एक्झाम्पल आता इकडे वरच्या ब्रिजेसवरती पेंट करतात व्हाईट. आता हे सगळं वरचं पेंट जे पेंट करताना खालती पडलं ते माझ्यावर पडलं. हेल्मेट, फोन, एव्हरीथिंग विच वॉज आउट, बाईक, इट ऑल गॉट वेस्टेड. सो प्लीज वेअर हेल्मेट्स. आणि हे करून आम्ही आता लागलो मार्गाला. आता एवढे सगळे ट्रक कुठे जातात सगळं सगळं मला माहिती नाही. एक ट्रक सोडा, हा जो आहे ना ऑरेंज ट्रक, भाई साहेब त्याला तर असं वाटतं की तो बाईकच चालवतोय, हलत डुलत इकडे तिकडे चाललाय. आणि 2 मिनिटापूर्वी मी बोललेली गोष्ट, देवाच्या स्वाधीन. सकाळीच हे दिसलं, बापरे. बट सुखरूपीने पहिल्यावाला ट्रकचा ड्रायव्हर सेफ आहे, दुसऱ्यावाल्या ट्रकचा ड्रायव्हर इज ऑलरेडी टेकन टू हॉस्पिटल. सो भयानक सकाळ भाई. आणि सकाळमध्ये देन मी रिअलाइज की मला स्वेटर घालताना खूप थंडी वाजायला सुरू झाली. व्हिडिओच्या स्टार्टिंगलाच मी बोललेली की थंडी नाही. देव बोलला की तथाच तू, आता तू थंडीत मरणार, आता गेम होणार तुझा. बट काय आता ठीक आहे, आता जे आहे ते आहे. आणि इतकी तास ट्रॅव्हल करून मला असं वाटत की भाई मी कधी पोचत नाही. म्हणजे अजून पण मूनच दिसतोय, सन कुठे आहे. And then I was so done की भाई 6 घोडे आहे तर मी नाही बसू शकत. सो वी टुक अ ब्रेक. येस, नाशिकचा घाट चालू व्हायच्या आधी वी टुक अ ब्रेक. आणि किचन पण रिकामी, म्हणजे सकाळ सकाळ पण खाते एवढं, पण आम्ही खातो. आणि नाशिकमध्ये आल्याने मिसळ खाणार नाही असं होणार नाही, पण ह्यावेळी झालं कारण की मी मिसळ मागवलीच नाही. सो मी फक्त मिसळ टेस्ट करते. आणि ती मिसळ अशी का लागत तुम्हाला एक्झिस्टन्सवर क्वेश्चन आला, पण ह्यावेळी मागवला मेंदूवडा. सगळ्यात माझा मेंदू तर चालतच नव्हता. मेंदू वडा वॉज बेटर देन मिसळ पाव. फर्स्ट टाइम आय डिड नॉट रिग्रेट गेटिंग समथिंग एल्स देन मिसळ पाव. बट ठीक आहे, ॲव्हरेजेसच होता. 6 out of 10 यू कॅन से. खाऊ शकतो. गरम होता, एवढ्या थंडीत गरम होता. सो दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. नाशिकमध्ये चालू होतं 15-16 डिग्री. आणि मग आमची सुरू होते प्रक्रिया, म्हणजे वर्कआउट. व्हॉट इज वर्कआउट? यू गो ऑन अ राईड, गेअर्स वेअर सगळं घाले पण तुमचं वर्कआउट होतं. दॅट्स हाऊ यू सेट फॉर लॉंगर आवर्स इन राईड्स. म्हणजे आता तरी कमी आहे कारण की काय थंडीत आम्ही काय काढलंच नाही. पण हे सगळं करेपर्यंत थंडी तर लागलीच, कारण की काय टेम्परेचर ना ड्रॉप होत होतं. आणि मग सकाळ झाली आणि फायनली आम्ही इथून निघालो. म्हणजे उजेडच झाला, कसा आलो असं काय माहिती. अँड फन फॅक्ट वाय यू शुड वॉच दिस व्लॉग इज, डोंगराच्या मध्ये भेटलंय पाणी. म्हणजे मी गुगलवर सर्च केलं, नेटवर्क पण नव्हतं, बट स्टील आय ट्राईड सर्चिंग. इट वॉज जस्ट अ वॉटर रिझर्वायर. अँड सेकंड थिंग, फॉर अ पिलियन, इफ यू आर समवन लाईक मी हू व्लॉग्स, हू टेक्स व्हिडिओज और एनिथिंग, हे नका घालू थंडी वाले ग्लव्स यार. म्हणजे एव्हरी टाइम मला काढायचा होता व्हिडिओ, आय हॅड टू टेल समवन एल्स टू डू इट फॉर मी, किंवा मग मला ग्लव्स काढून करायला लागला. आता जर मी तो तेवढासा भाग कापला तरी ते खराब होणार. तर हे जे आम्हाला पाणी दिसलेलं त्याचा छडा लावून वी फायनली गॉट टू द रूट्स ऑफ इट. आणि असं वाटतं की भाई इट इज अ समुद्र इटसेल्फ. म्हणजे बघा जिथे नगर तिथे पाणीच आहे, डिरेक्ट ठरवायचं. आणि आय थिंक इट्स अ मॅनग्रोव्ह, आय डोंट नो व्हाय. स्पॉट भेटलं, डोंगरावर समुद्र. आणि मग नंतर आम्हाला रिअलाइज झालं की खूप टाइमपास झाला. आता मला माझी खुशी कशी बघायली जाईल. सो बायकोला चढताना लागलं माझ्या पायाला, आणि असं लागलं म्हणजे पोटरीच्या गोळ्याला की काय सांगू. बट काय करणार,
निघायचं होतं कारण की खूप लेट झालेला. तर दोन्ही साईडला पाण्यावाला रस्ता ऍटलिस्ट एन्जॉय करून मग आम्ही फायनली निघालो. मग आम्हाला रस्त्यात दिसली कोण, JCB. म्हणजे इथे पण थांबू शकलो असतो बट नाही. काका बघा इथे सगळं काम बंद सोडून इकडेच बसलेत की देखो ना मी JCB को खुदाई, पीक मेल कॉन्टेंट. बट वी हॅड अ डेस्टिनेशन, वी हॅड टू गो. सो नजारे एन्जॉय करत. सो देर इज दिस, ह्या गावाच्या आतून जाणारा एक रस्ता आहे. घाट लागेल ना एका लेफ्ट साइडला, खालती एका गावातून जाणारा रस्ता. टेक दॅट रोड, इट्स व्हेरी नाईस. म्हणजे ना चिवचिव क्यू क्यू कोणाची. आणि मला गाईज दिसले अँड देन द पीपल वर व्हेरी इंटरॅक्टिव्ह. आय डोंट नो वाय. म्हणजे इतकं सकाळ सकाळ कायच होतं जे ती लोक हाय भाय पोरं बिरं सगळी करत होते मला. बट ठीक आहे, लहान पोऱ्यात आपण काही बोलू नाही शकत. सो फायनली आलो आम्ही त्र्यंबकेश्वर मंदिरात. येस. सो आता हे दाखवतो दुपारचं सीन आहे. आम्ही आलेलो सकाळी, आम्ही पोहोचलो समथिंग अराउंड 9-9:30 वीकेंडला. ठीक आहे. तर वाय यू शुड नॉट गो. एक तर लाईन खूप मोठी होती आणि हे मागचा एंट्रन्स लाईक विच इज फॉर कॉमन पीपल लाईक अस, नॉर्मल पीपल. देर इज अ डोनेशन लाईन, देर इज अ VVIP लाईन, एव्हरीथिंग. सो आता जो तुम्हाला दिसतोय दॅट इज 1 क्युबिकल. असे देर इज 6 क्युबिकल्स इन B, 6 or 7 क्युबिकल्स इन A. म्हणजे जर तुम्ही B मध्ये असाल तर B6 B5 असं सगळं करून 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 फायनली यू विल कम टू A1. अँड यू वॉन्ट बिलीव्ह, हे करायला आम्हाला वाजले दुपारचे 2. आम्ही इकडूनच दर्शन घेतलं. म्हणजे आम्ही बघतोय जे जे होतं ना ते आम्ही इथे बसूनच बघतोय कारण की आम्हाला माहिती आहे तिकडे गेलं तर भेटेल ना भेटेल दर्शन देवालाच माहिती. सो इथे त्या लोकांनी TV लावली आहे आणि आयरेनी ह्या लोकांनी 15 मिनिटाचा ब्रेक घेऊन अर्धा तास आलीच नाही. बघा लोक, बघा वैतागलेली लोक बघा. मी पण त्यातलीच एक आहे. पण ठीक आहे. आणि लाईन तर इतकी आली की बाहेरच्या बाहेर. पण हेच 3 वाजता जाऊन कुठे आम्ही ह्या लाईनीत आलो, विच इज लाईक इथून आम्हाला पुढे अजून 2 तास लागतील देवाचं दर्शन घ्यायला. अँड दॅट इज द VIP लाईन. फायनली हा एंट्रन्स दिसला तर मला असं वाटलं की इथून सरळ आहे समोर जे दिसतंय दॅट इज देवप्पा. झालं. बट माझं नशीब आणि माझी अक्कल काय करणार. दिस वॉज नॉट इट. याच्यानंतर 2 पडाव पार करून जायचं होतं. आता देवाला भेटायला एवढा पेशन्सच आहे माझ्यात. असं झालेलं की ह्या पॉइंटवर आल्यानंतर आय एम लाईक डन. इथे नंदी महाराजांचं मंदिर होतं आणि इथे आता महादेवांचं मंदिर आहे त्र्यंबकेश्वराला. आता इथे आतमध्ये येऊन पण वेगळा गोंधळ. ह्या लोक जे VVIP डोनेशन वाल्यांना पाठवतात, ही लोक ह्या लाईनीत सगळ्यामधून घुसतात. दे डोंट सी की इफ देर इज अ गर्ल, देर इज अ किड, लहान मुलं नाही, सरळ घुसतात. आणि इकडे एक फक्त स्पेस आहे जिथे फक्त भटजी बुवा ज्यांना अभिषेक करायचे त्यांनाच त्या एरियामध्ये येऊन बसायला देतात. बाकी सगळे नुसते धक्काबुक्की मध्ये. आणि मला 1 सेकंड सुद्धा बघायला भेटलं. एवढे 7-8 तास थांबल्यानंतर मला 1 सेकंड सुद्धा दर्शन घ्यायला नाही भेटलं. दिस इज माय सॅडेस्ट थिंग. म्हणजे इथे दर्शन करून दिस इज द मुख्य मंदिर. इथून गोल फिरून 25-30 मिनिटानंतर बाहेर आले मी. ठीक आहे. एवढं 7 तासांचं दर्शन घेऊन काय, माझा जो देव होता तो मला बघायलाच नाही भेटला. पण ठीक आहे. आता इथून बाहेर पण ना खूप सारे शंकराचे पिंडी आहेत. तर छोटे छोटे आजूबाजूला देवळात, तिथे तुम्ही जा, माथा टेका, बसा 2 मिनिटं शांत आणि मग तुम्ही बाहेर लागा. आता बाहेर निघायला बघतो की भाई ही लाईन ना बाहेर एंट्रन्स दाखवलेली मी स्टार्टिंगला तिथपर्यंत गेली. आणि मी आज डिसाईड केलं की परत हा ज्योतिर्लिंगाला परत येणार नाही. आणि मग आम्ही खाल्लं, विच इज नॉट गुड. आणि मग आम्ही आलो त्र्यंबकला. सो आम्ही आजोबांच्या मठात. येस, दिंडोरे प्रणित त्यांचंच एक हे आहे. आणि हा छोटू भक्त. आणि वी वर लाईक की ओके वरती यायला ट्रेन होती. आणि मग बेस्ट थिंग एंट्रन्सला थंड पाण्याचं ते आहे, व्हॉट एव्हर हे आहे, मला याचं नाव पण नाही माहिती. ह्याच्यातून चालत जाऊ तुम्ही. म्हणजे एवढा सगळा थकवा जो होता इतक्या तासांचा
इट वेंट ऑफ. म्हणजे इथे आल्यावरती आवाज मी इकडे का नाही आली, मी किती मोठी मूर्ख असेल, पहिले मी इथे येऊन रिलॅक्स केलं पाहिजे होतं, मस्त सानिध्यात आजोबांच्या राहून मग गेली असती तिकडे. पण नाही, मी ते आतमध्ये ना सगळ्या देवांच्या छोट्या छोट्या प्रतिमा आहेत, सेपरेट सेपरेट देऊळ आहेत. आणि आता तुम्ही बघताय ते स्वामी आजोबांच्या चरित्रातलं एक 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 स्कल्पटिंग आहे, खूप सुंदर आहे. म्हणजे तुम्हाला असं वाटलं की बसूनच जावं. सो मग आम्ही पण डिसाईड केलं की बसूनच जाऊया, कारण की परत आम्हाला उलटी राईड करायची होती. आणि मला माहिती आहे मुंबईमध्ये इतकं ट्रॅफिक असतं, त्यापेक्षा 10 मिनिटं शांतीने बसूया. सो आता हे जे तुम्हाला दिसतंय ना, दॅट इज द स्टार्ट, जिथे आम्ही गाड्या पार्क करून वरती आलोय. आणि देन फायनली कधी गेला अर्धा एक तास समजलंच नाही. आणि जायची आता वेळ आली आहे, कारण की काय घेऊन पोचायचंय. आम्ही डिसाईड केले की 1 तासातच येणार. आणि हे जे आहे ना डेंडोरी प्रणितचं, हे देवबंद मूवी मध्ये होतं. आणि खालती जाताना पण खूप सोपं आहे, वरती चढताना डिफिकल्ट आहे बिकॉज इट्स स्लो, पण खालती जाताना इट्स व्हेरी इझी अँड व्हेरी नाईस. मेन गोष्ट इथे कचरा नाही, कोण कचरा करत नाही. आजूबाजूला मला पुढे लहान पण नाही भेटणार, म्हणजे एकेका इंटरव्हलवर असेल बस, दॅट्स इट. बट इट्स व्हेरी गुड. अँड द नेक्स्ट आयरॉनिक थिंग इज यांचं इन हाऊस सगळं व्हेजिटेशन आहे. म्हणजे हे सगळं काही आजोबांचा प्रसाद असू द्या, सेवेकरांचं खाणं, एव्हरीथिंग इज प्रोड्युस्ड इन हाऊस. आणि या साईडला वॉटर इरिगेशन आहे, म्हणजे कायच. अँड देन यू वोंट बिलीव्ह व्हॉट आय सॉ. लाईक लिटरली दे आर फार्मिंग और हार्वेस्टिंग लोटस ऑल्सो. कमळ पण आताच सुकवतात, फुलं बिलं सगळं आताच होत आहे. अजून काय हवंय. म्हणजे आजोबांना वाहणारी फुलं पण बाहेरून नाही येत आहेत. लाईक इट्स सो सेल्फ सफिशियंट. आणि मग इकडे जे पण सेवेकरी आहेत त्यांचा निवास आहे. अजून काय हवंय. आय हॅव डिसाइडेड इफ आय डोंट फाइंड एनी प्लेस टू गो, दिस इज द प्लेस आय विल कम. आणि ही आहे ती टॉय ट्रेनची मी घेऊन गेली आम्हाला वरती. दिस इज फ्री ऑफ कॉस्ट, बेस्ट थिंग भाई. म्हणजे असं वाटतं की ह्या लोकांनी खूप विचार केलाय. मला इतकं रिलीफ वाटलं ना, त्र्यंबकेश्वरपेक्षा लाईक सफळ झालं माझं हे नाशिकला येणं. अँड इथे आतमध्ये बसायला पण आहे, इट्स व्हेरी गुड. आणि मग हे झाल्यानंतर आम्ही निघालो समवेअर अराउंड 4:35 फ्रॉम हिअर. आणि रस्ता सुसाट आहेच, पण सनसेट टाळून ही भारी वाटते. म्हणजे जेवढी मी सनराईजची फॅन नसेल ना, तेवढी मी सनसेटची फॅन झाली आहे. कारण की खूप वेळ आता मला रस्त्यावरच राहायचं, हे आय हॅव एक्सेप्टेड. आणि हा एवढा छान सुंदर रस्ता सोडून आलो आम्ही मुंबईच्या ट्रॅफिकमध्ये. म्हणजे काय इतकी मुंबईला ट्रॅफिक, इतके मोठे मोठे रस्ते असून सुद्धा. अँड आय हॅव ऑल्सो चेंज्ड माय रायडर. आता मी बसले सनीच्या मागे. सनी इज अ व्हेरी गुड रायडर बाय द वे, व्हेरी गुड, टचवूड. अँड विथ दॅट दिस व्लॉग्स कम टू एन एंड. बट तुम्ही लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.